आता महाराष्ट्र देशा हा विशेष कार्यक्रम पाहूया माझे सहकारी गिरीश निकम यांच्यासोबत। नमस्कार, महाराष्ट्र देशा विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत। या आठवड्यात राज्य सरकारने घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांचा आढावा घेऊया। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ड्रग फ्री मुंबई या अभियानाचा शुभारंभ झाला। ड्रग फ्री महाराष्ट्र आणि ड्रग फ्री भारत घडवण्याचा सामूहिक निर्धार करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलंय। अंमली पदार्थ विरोधातील लढा केवळ कायदा सुव्यवस्थेचा नसून देशाच्या भवितव्याशी संबंधित असल्यानं यासाठी सर्वांचे सामूहिक प्रयत्न आवश्यक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। कॉलेजेसच्या आजूबाजूला, शाळांच्या आजूबाजूला जे लोक अशा पद्धतीने विक्रीचा प्रयत्न करतात त्यांना जेरबंद करणं आणि त्यांचे लिंकेजेस शोधून काढून त्यांचे जे आका आहेत त्या आकांना त्या ठिकाणी त्या छेदनं, अशा पद्धतीनं सगळ्यांनी मिळून जर आपण काम केलं तर माझा विश्वास आहे पुढच्या काही 2, 3, 4 वर्षामध्ये आम्ही ड्रग फ्री मुंबई तयार करू आणि ड्रग फ्री भारत देखील तयार करू। पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी HCMTR अंतर्गत रिंग रोड आणि बोगद्यांचं जाळं हे 3 प्रकल्प वेगाने राबवण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले। सुमारे 43 किलोमीटरचा HCMTR प्रकल्प 2028 पर्यंत पूर्ण करण्याचं तसंच रिंग रोडसाठी खासगी भूसंपादनात रोख मोबदला देण्याचा आणि शासकीय जमिनींसाठी एकत्रित शासन निर्णय काढण्याचे आदेश त्यांनी बैठकीत दिले। या दरम्यान शहरात 3 ठिकाणी बोगदे तयार करण्याचे प्रस्तावित आहे। या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार याही उपस्थित होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत मच्छीमारांना प्रातिनिधिक स्वरूपात सॅटेलाइट फोनचं वितरण करण्यात आलं। खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांची सुरक्षितता बळकट करण्यासाठी, आपत्कालीन मदत मिळवण्यासाठी आणि हवामानाचा अंदाज वेळेवर मिळावा यासाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येते। मच्छीमार सुरक्षा प्रथम धोरणाअंतर्गत राबवलेल्या या उपक्रमामुळे राज्यातील मत्स्य व्यवसाय अधिक आधुनिक आणि सुरक्षित होणार आहे। घाटकोपरमधील चिरागनगर इथे लोकशाही साहित्य रत्न, अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्था आणि भव्य स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचं भूमिपूजन झालं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे भूमिपूजन झालं। हे स्मारक वंचित, कष्टकरी आणि उपेक्षित समाजाच्या संघर्षाचं जिवंत प्रतीक ठरेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला। या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी सुमारे 300 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली। निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केलं। स्मारकाच्या उभारणीदरम्यान स्थानिक नागरिकांच्या पुनर्वसनाला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले। जुलै 2029 पर्यंत सर्व काम पूर्ण करण्याचं लक्ष्य निर्धारित करण्यात आलं। कोल्हापूर आणि सांगलीचा पूर प्रश्न सोडवण्यासाठी 3200 कोटी रुपयांच्या मिशन MRDP प्रकल्पाची तयारी पूर्ण झाली। महाराष्ट्र शासन आणि जागतिक बँकेच्या या संयुक्त प्रकल्पाद्वारे कृष्णा, पंचगंगा नद्यांची वहन क्षमता वाढवणं, पाणी साठवणूक आणि पर्जन्य जल निचरा यंत्रणा सक्षम केली जाणार आहे। त्यामुळे कोल्हापूर, सांगली आणि इचलकरंजी शहराला दीर्घकालीन पूर प्रतिरोधक सुरक्षा मिळून पूर समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघणार आहे। ठाणे येथील 900 खाटांच्या अत्याधुनिक जिल्हा सामान्य आणि सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचं काम फास्ट ट्रॅक पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेने दिले। मंत्रालयातील आढावा बैठकीत त्यांनी वीज जोडणीची कामं तातडीने मार्गी लावण्यासाठी तसंच यंत्रसामग्री खरेदी आणि 1078 नवीन पदांची भरती प्रक्रिया गतिमान करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केली। याद्वारे ठाणे पालघर वासियांना अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा मिळणार आहे। महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील विकास कामांमध्ये पारदर्शकता आणि गुणवत्ता आणण्यासाठी राज्य सरकारनं हायटेक ऑडिट प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतलाय अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली। यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता, जिओ टॅगिंग आणि GIS मॅपिंगचा वापर केला जाणार आहे। नगर परिषद प्रशासनाच्या आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास गट स्थापन करण्यात आलेला आहे। ही समिती 1 महिन्यात अहवाल सादर करेल। उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आपल्या 2 दिवसीय बीड दौऱ्यात प्रशासकीय बैठका घेतल्या। विकास कामांचा सविस्तर आढावा त्यांनी घेतला। या दौऱ्यादरम्यान त्यांनी जिल्हा रुग्णालयाची प्रत्यक्ष पाहणी केली, आरोग्य यंत्रणेचा आणि सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला। अधिकाऱ्यांना कडक आणि स्पष्ट सूचना देत त्यांनी कामालाच आपलं सर्वोच्च प्राधान्य असल्याचं दाखवून दिलेलं आहे। त्यांच्या या ॲक्शन मोडमुळे बीडच्या विकासाला आता अधिक वेग मिळण्याची आशा निर्माण झाली। महाराष्ट्र देशा विशेष कार्यक्रमात आता इथेच थांबतोय। पुन्हा भेटूयात, तोपर्यंत नमस्कार।